रावजी पवार, श्री डॉक्टर पद्मसिंह पाटील, श्री मधुकर रावजी चव्हाण, श्री बसवराज पाटील, श्री राहुल मोटे, श्री विक्रम काळे, श्री जीवनराव गोरे, श्री अशोकराव पाटील निलंगेकर, श्री प्रशांत चेंडे, श्री सुनील चव्हाण, श्री राणा जगजीत सिंह पाटील, श्री सुरेश बिराजदार, श्रीमती चित्राताई वाघ, श्रीमती प्रेमलता डोके, श्री मोदानी जी, श्री मकरन सावे, श्री संजय सेठे, श्री सोनटके, सर्व नागरिक बंधू भगिनींनो, मित्र पक्षाचे सर्व प्रमुख आणि पत्रकार मित्र, ही सभा अतिशय प्रभावशाली आहे। आपल्या प्रचंड उपस्थितीमुळे ती प्रभावशाली झालेली आहे आणि श्री शरदरावजी पवार या ठिकाणी आले आहेत, यामुळे ही या सभेला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे। आजची जी निवडणूक होणार आहे 18 तारखेला, ज्यामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। म्हणून या निवडणुकीचं जे महत्त्व आहे ते आपण अनेक दुसऱ्या निवडणुका घेतो त्यापेक्षाही अधिक मोठं आहे असं मी म्हणेन। या निवडणुकीमध्ये मतदार करताना जर आपल्या हातून चूक झाली तर त्याचे परिणाम पूर्ण देशावरती होतील आणि सर्व प्रांतावरती होतील, सर्व जिल्ह्यावरती होतील, सर्व भागावरती होतील। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर चांगला व्यक्ती आपण जर निवडून दिला तर ती लोकशाही मजबूत होऊ शकते आणि आपल्या देशाचे जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये आपल्या प्रांताचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न, तालुक्याचे प्रश्न, गावांचे प्रश्नही असू शकतात, ते चांगल्या रीतीने सोडवले जाऊ शकतील। म्हणून आपल्याला सर्वांना विनंती अशी करायची आहे की गेल्या 7 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस पक्षाला मतदान करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ज्याप्रमाणे निवडून आणलं, केवळ माझ्यामुळे नाही परंतु पक्षाच्या ध्येय धोरणामुळे निवडून आणलं, त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदान होणं आवश्यक आहे। याबद्दल मी आपल्याला विनंती करायला आलो आहे। सात निवडणुकांमध्ये सर्वात अधिक मतदान उमरगा तालुक्यातून होत असते आणि याही वेळा मी जर आपल्याला असं म्हटलं तर ते अयोग्य ठरू नये की ज्या पद्धतीने त्या निवडणुकीमध्ये मतदान झालं त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आपण जर मतदान केलं तर खऱ्या अर्थाने आमच्या शब्दाला आपण मान दिला असं आम्ही समजून चालतो। जे उमेदवार आहेत तरुण आहेत,
त्यांना आपण त्या ठिकाणी पाठवतो, त्यांना पार्लमेंट कशा प्रकारे काम करते हे सहज समजू शकणार आहे. कशा प्रकारे पार्लमेंटने काम करावं हे त्यांना सांगता येण्यासारखं आहे. आणि असं करून देशाचे नीती आणि धोरण आणि सरकार चांगल्या रीतीने पुढे नेण्याचं काम करण्यामध्ये त्यांच्यातर्फे मदत होऊ शकेल असं आम्हाला वाटत होतं. आणि म्हणूनच शरदरावजींनी, काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी, आम्ही सर्वांनी ते जर उमेदवार झाले तर योग्य होईल असं मानलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली. आमचा हा विचार योग्य होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी मी आपल्यावर ते टाकतोय. मी काँग्रेस पक्षाने काय केलं याच्याबद्दल सांगणार आहे. एनसीपीने काय केलं हे पूर्वी सांगितलेलं आहे, उमेदवारांनी सांगितलेलं आहे, शरदरावजी सांगतील. परंतु मला असं अनेक वेळा वाटत आलेलं आहे की काँग्रेस पक्ष आणि एनसीपी याचं उगमस्थान एकच आहे. याचे विचार सुद्धा फारसे वेगळे आहेत असं मला वाटत नाही आहे. काही थोडासा इकडे तिकडे जर फरक असला तर आपण ते समजू शकतो. घरामधले एका घरातले मुलं सुद्धा, एका आईचे मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये फरक असू शकतो. अशा प्रकारची ती परिस्थिती आहे. आम्ही शरदरावजी एकत्र मंत्रिमंडळामध्ये होतो. मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्या मंत्रिमंडळात शरदरावजी होते, डिफेन्स मिनिस्टर म्हणून होते. आणि शरदरावजी ज्यावेळेस दिल्लीवरून मुंबईला न्यायला निघाले, त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही चीफ मिनिस्टर म्हणून जायला पाहिजे. मी त्यांना म्हणालो होतो, शरदरावजी, डिफेन्स मिनिस्ट्री चीफ मिनिस्टरपेक्षा जास्त महत्त्वाची आहे हो, तुम्ही परत का चालला? ते म्हणाले की माझा विलाज नाही, मला जावं लागणार आहे. आणि गेले ते. कारण महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ झालेला होता, अयोध्येमध्ये झालं होतं, त्याच्यावरती त्यांना काबू करायचा होता. आणि मला आनंद वाटतो की नंतर जेव्हा ते पुन्हा निवडून आले त्यावेळेस मी न विचारताना म्हटले, आता मी परत जाणार नाही बरं का. पक्षाच्या नीतीकरता, धोरणाकरता माणसाचे विचारही आवश्यक आहेत. आणि राष्ट्रामध्ये जे महान नेते होऊन गेले, ज्यांनी विचार केला, आजचाच नाही उद्याचाच नाही, अनेक वर्ष पुढचा विचार ज्याने केला, ते नेते आले तर ते योग्य होतं असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाने काय केलं म्हणता असताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी, शरद पवार साहेबांनी सुद्धा काय केलं याचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये आहे. आपल्याला आठवत असेल 1914च्या निवडणुकीमध्ये, मी तर नव्हतो निवडणुकीच्या याच्यामध्ये, मी चंदीगडला होतो त्यावेळेस, एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यात आली, 70 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये काहीच झालं नाही. आता लोक आम्हाला म्हणतात, काही लोक म्हणतात की काँग्रेस खोटं बोलायला लागली म्हणून. आता मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर आपण ठरवा, 70 वर्षात काहीच झालं नाही म्हणणं हे खोटं वाक्य होतं की नाही, आणि सर्वात मोठं खोटं वाक्य होतं का नाही आपल्या देशाकरता, हे मी आपल्याला विचारणार. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, लोकांनी मदत केली, महात्मा गांधींनी मदत केली, काँग्रेसच्या विचारांनी मदत केली,
काँग्रेसच्या नेत्यांनी, पंडित जवाहरलालजींनी, अबुल कलाम साहेबांनी, आंबेडकरांनी सुद्धा सगळ्याला मदत केली आणि स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं. आणि तुम्ही म्हणताय की 70 वर्षात काहीच केलं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर तुम्ही म्हणता की काहीच केलं नाही म्हणून. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या डोळ्यापुढे अनेक वेळा आलेली आहे, ती ही आहे की आमच्या देशामध्ये जवळजवळ 600 राजे होते, राजवाडे होते. आणि आमच्या देशामध्ये चंद्रगुप्त मौर्यासारखा सम्राट होऊन गेला होता, अशोकासारखा सम्राट झाला होता, समुद्रगुप्तासारखा सम्राट झाला होता, अकबरासारखा सम्राट झाला होता. इंग्रजाचं राज्य सुद्धा इथं होतं. जगामध्ये अनेक देशाचं राज्य होतं. त्या कोणालाही इथे जे राजवाडे होते त्यांना एकत्र एका शास्त्राखाली आणता आलं नव्हतं. आणि ही एक दिवसाची गोष्ट नाही, ही जवळजवळ 2500 वर्षापेक्षा जास्त वर्षाची गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाने काय केलं? 1947 ला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि 1948 ला म्हणजे 1 वर्षाच्या आत सगळे राजे एका छत्राखाली आले. ही गोष्ट सरी खोटे. आमच्या देशामध्ये जे राज्य आहे ते एक राज्य आहे, आम्ही सगळे त्याचे भाग आहोत. पण अशी परिस्थिती एका वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या सरकारने केली. 47 ला स्वतंत्र झालो आणि 48 ला सगळे राजे एकत्र आले. फक्त निजामाच्या सरकारने थोडंसं हा नो म्हणायला सुरुवात केली होती. काश्मीरच्या सरकारने केली होती, जोधपूरच्या राजांनी केली होती, बेंगलोरच्या राजांनी, मैसूरच्या राजांनी, कर्नाटकाच्या राजांनी केली होती आणि केरळच्या राजांनी केली होती. पण त्याने सुद्धा वेळ समजून नंतर 1 वर्षाच्या आत हे 6 राजे सुद्धा या ठिकाणी आले. ही जी गोष्ट आहे ती कमी महत्वाची आहे का? आणि ते म्हणतात की 70 वर्षात काहीच केलं नाही तुम्ही. आता हा इतिहासाचा प्रश्न आहे, कोणी वाचला असेल, कोणी वाचलं नसेल. पण रस्त्यावर ते आपण रोज फिरतो. मी विचारू इच्छितो आपल्याला, रस्त्यावर ते फिरताना तुम्हाला फाटका कपडा घातलेला माणूस एक तरी दिसतो का? ठिगळ लावलेला माणूस, कपडे अंगावर असं घेऊन चाललेला माणूस एक तरी आमच्या देशामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये किंवा मोठ्या कुठल्याही ठिकाणी दिसतो का आपल्याला? आणि ही जी गोष्ट घडलेली आहे ती 4 वर्षात घडलेली नाही. ही जी गोष्ट घडलेली आहे ते सगळं शेतकऱ्यांनी काम केलं, सर्वांनी काम केलं म्हणून घडलेली आहे. आणि आपल्या माहिती करता दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो. शेती संबंधी जास्त अधिकारवाणीने शरद पवार साहेब बोलू शकते. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की 30 कोटी ज्यावेळेस आमची लोकसंख्या होती त्यावेळेस आम्ही PL 480चं धान्य आणून खात होतो. शरद पवारजी आम्ही सगळे असेंब्लीमध्ये होतो आणि आम्हाला लोक म्हणायचे, अहो असलं धान्य खायला देता का तुम्ही आम्हाला? आम्ही सरकारी बेंचवर बसत होतो. मी तर सगळ्यात मागच्या बेंचवर बसत होतो, शरद पवारजी पुढे बसत होते आणि लोक विचारत होते की असलं खाणं झालं तर काय? 1973 आणि त्यानंतर आता आमची लोकसंख्या 130 कोटी झाली असताना सुद्धा आमच्या इथला तांदूळ रशियामध्ये खायला जातो आणि सोयाबीन हे चायनामध्ये जातं आणि इतर वस्तू सुद्धा दुसरीकडे जातात. एवढा अन्नाचं उत्पादन कसं झालं? सरकारच्या पॉलिसीमुळे निश्चित झालं, सरकारच्या मदतीने निश्चित झालं. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं, शेतकरी बांधवांनी जे कष्ट केले उन्हात, पावसात, थंडीत, त्याच्यामुळे इतकं अन्न उत्पादन झालं. आणि आज आम्ही 130 कोटी लोकांना धान्य देऊ शकतो.
एवढंच नाही, दुसऱ्या देशाच्या लोकांना सुद्धा धान्य देऊ शकतो. ही जी उपलब्धी आहे ही कमी महत्वाची आहे का? आणि ते म्हणतात काय केलं तुम्ही 70 वर्षामध्ये? अलीकडे थोडंसं बंद केलेलं आहे हे बोलायचं. मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्षापासून थोडंसं कमी केलेलं आहे. पण सुरुवातीला 70 साल में उन्होंने कुछ भी नहीं किया, सब कुछ हमने किया असं म्हणायची पद्धत आहे. आणि म्हणून आम्ही विचारतो की 70 साल में कुछ भी नहीं किया हे ऐकल्यानंतर भी आपण म्हणू शकतो का? आणि याच्यापेक्षा अधिक मोठं झूठ काही दुसरं असू शकतं का हे आपण ठरवा. एवढं झालेलं नाहीये. देशाच्या संरक्षणाकरता पंडित जवाहरलालजींनी अटॉमिक एनर्जी कमिशन या ठिकाणी नेमलं. आणि वीज तयार करणार गौऱ्यापासून नाही, लाकडापासून नाही, डिझेलपासून नाही, पेट्रोलपासून नाही, घासलेटपासून नाही, परंतु अटॉमिक एनर्जी तयार केली आणि अटॉमिक शस्त्र सुद्धा तयार करण्याची क्षमता या ठिकाणी निर्माण केली. आणि तुम्ही म्हणता कुछ भी नहीं हुआ. पंडित जवाहरलालजींनी अटॉमिक एनर्जी संबंधीची सगळी तयारी केली आणि आपल्याला जगातल्या काही राष्ट्रापैकी एक राष्ट्र आपण या ठिकाणी तयार केलं. इंदिराजी राज्यावरती आल्यानंतर त्यांनी स्पेसवरती जास्त महत्त्व दिलं. पंडितजींनी ते सुरुवात केलं होतं, पण त्यांचं सगळं लक्ष अटॉमिक एनर्जीचं होतं. स्पेसवरती इंदिराजींनी महत्त्व दिलं आणि त्या पेसच्या मुळंच आज आमच्याकडे सॅटेलाइट्स आहेत. आमच्याकडे आकाशामध्ये 35,000 किलोमीटरवरती आमचं जे सॅटेलाइट आहे, त्या सॅटेलाइटमुळं आपल्याला या ठिकाणी टीव्ही पाहायला मिळतं. हजारो मैलाच्या अंतरावरती आपल्याला बोलायला मिळतं. आणि मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की 5-10 वर्षामध्ये सगळ्या मुलाला सुद्धा एज्युकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून आम्ही घरी बसून शिक्षण देऊ शकतो. कॉलेजमध्ये जायची किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जायची गरज आपल्याला भासणार नाही. आणि हे म्हणतात की काहीच केलं नाही. चंद्रावरती आम्ही गेलो, शुक्रावरती आम्ही गेलो, हे म्हणतात काहीच केलं नाही. आणि हे सगळं जे आहे ते बाहेरची टेक्नॉलॉजी आणूनच केलेली नाही, पण आमच्या सायंटिस्टने केलं. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. सरकारने, गेल्या सरकारने, आमच्या सरकारने त्यांना मदत केली, या सरकारने केली असेल मदत, परंतु याचा पाया जो घातलेला आहे तो काँग्रेसनी, पंडित जवाहरलाल नेहरूजींनी घातला, हे आपल्याला विसरून चालणार नाही. हे 4 वर्षाची उपलब्धी नाही आहे. हे स्वातंत्र्य झाल्यापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे आम्ही जे लक्ष दिलं होतं त्याची झालेली आहे. संरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी आपल्या माहितीकरता सांगतो की 6 लढाया झाल्या देशामध्ये आणि 6 लढाया आम्ही जिंकलेल्या आहेत. पंडितजीच्या काळात लढाई झाली, लाल बहादूर शास्त्रीजींच्या काळात लढाई झाली, इंदिराजींच्या काळामध्ये लढाई झाली, वाजपेयीच्या काळामध्ये सुद्धा लढाई झाली. आणि देशाच्या संरक्षणाकरता म्हणून पूर्ण तयारी केली. आम्ही देशाच्या संरक्षणाकरता जे आमचे पडोसी राष्ट्र आहेत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले आणि जगातले जे सगळे राष्ट्र आहेत त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केले. आणि एक नवीन तत्वज्ञान परराष्ट्र नीतीच्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना दिलं, पंडितजींना दिलं. नॉन अलाइन कॉन्फरन्स बांडुंगला झाली, त्याच्यामध्ये त्यांनी आणि चौवेनलाईने सुद्धा येऊन ते दिलं. अशा प्रकारे आम्ही ही व्यवस्था केली. एवढंच नाही, परंतु 1965ला जे युद्ध झालं, शरद पवार जे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये होते त्यांच्याही ते लक्षात आलं असेल. त्यावेळेस 1965ला तिथल्या
सैनिक प्रमुखांनी आक्रमण केलं, त्या भागात आक्रमण केलं जम्मू आणि काश्मीरच्या, ज्या भागामध्ये आमचं सैन्य नव्हतं, कमजोर होतं. आणि यशवंतरावजी त्यावेळेस डिफेन्स मिनिस्टर होते. आणि यशवंतरावजींनी सांगितलं की तुम्ही त्या भागात लढू नका, तुम्ही मागं सरका. सैनिक म्हणाले, साहेब आम्हाला मरायला सांगा हो, पण मागं सरकायला सांगू नका. यशवंतरावजी म्हणाले, तुम्हाला मारण्याकरता आम्ही सैन्यात घेतलं नाही, तुम्हाला जिंकण्याकरता, देशामध्ये जे काही संकट येईल त्याच्यावर मात करण्याकरता घेतलेलं आहे. आणि मी सांगतो ते तुम्ही ऐकलं पाहिजेत. ते म्हणाले, साहेब आम्ही मरायला तयार होतो, पण असं सांगू नका आम्हाला. ते म्हणाले, मी लेखी देणार आहे हे ऑर्डर, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, आणि त्याच्यानंतर मला काय करायचं ते मी ठरवेन. आणि त्यावेळेस त्या सैन्याच्या लोकांनी म्हटलं की साहेब इथपर्यंत जर तुम्ही पोहोचला असाल तर मग आम्ही थांबवतो लढायला. आणि यशवंतरावजींनी नंतर त्यांना विचारलं, पंतप्रधानाला विचारलात का नाही तुम्ही? ते म्हणाले, तो माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं त्याच्यावर. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या सैन्याची जमवाजमव अमृतसरवरती केली आणि अमृतसरपासून लाहोरकडे मार्च केली. आणि लाहोरकडे 2-3 मैलाच्या अंतरावर राहिल्यानंतर अयूब खान त्यावेळेस प्रेसिडेंट होते, त्यांनी सांगितले की आम्ही सीज फायर करतो, तुमची जमीन आमच्याकडे आले ते आम्हाला देऊन आम्ही तुम्हाला देतो, तुमची जमीन आम्हाला करून द्या. आणि त्याच्यानंतर तास्कंदची मीटिंग झाली, ज्याच्यामध्ये सोव्हिएत युनियनचे प्रधानमंत्री होते आणि त्या ठिकाणी लाल बहादूरजी ते सुद्धा झाले. आणि इंदिराजींनी नंतर 1971 मध्ये बांगलादेश मधून 1 कोटी लोक इकडे आले, जवळजवळ 1 कोटी, त्यांना परत करण्याकरता म्हणून जे काही कारवाई करायची ती कारवाई करी. त्याची ही कहाणी फार रोमांचक आहे, पण मी ते सगळं सांगत बसलो तर फार वेळ लागेल म्हणून सांगत नाही आपल्याला. ते झालं. पण आता सर्जिकल स्ट्राईक तुम्ही केलं म्हणून आम्हाला सांगायला लागलेलं. सर्जिकल स्ट्राईक केलं ते चूक केलं असं मी मानणाऱ्यापैकी नाही आहे. पाकिस्तानलाही तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही असं केलं तर आम्हाला असंही करता येतं, आम्ही मानणार नाही. परंतु सर्जिकल स्ट्राईक केलं तुम्ही पूर्वी काहीच केलं नव्हतं म्हणून तुम्ही आम्हाला सांगायला लागला तर आम्ही कसं मान्य करायचं? हे सर्जिकल स्ट्राईक करण्याचं काम पॅरामिलिटरी फोर्सेस करतात आणि मिलिटरी फोर्सेस करतात. आणि त्या किती केल्या आम्ही केलेल्या होत्या हे मलाही माहिती आहे. कदाचित शरदरावजींच्याही लक्षात ते आलेलं असेल, होम मिनिस्ट्रीच्या लोकांना तर माहिती असतंच ते. पण त्या सर्जिकल स्ट्राईकचा आम्ही काही अपमान करत नाही सैनिकाचा तुम्ही अपमान करायला. कोणी केलं सैनिकाचा अपमान? सैनिकाला जेवढी मान्यता आम्ही दिलेली आहे तेवढी दुसरी कुणी दिलेली नाही. सैन्यामध्ये राहणारे लोक हे शेतकरी कुटुंबातले आहेत, मजूर आहेत आणि काही शहरातले लोक आहेत, सर्व देशातले लोक आहेत. देश सगळं सैन्याच्या बरोबर आहे. सैन्याचा आम्ही कधीच अपमान केला नाही, कोणीही केलेलं नाही. आणि रोज सांगत सुटले की तुम्ही सैन्याचा अपमान केला, सैन्याचा अपमान केला. त्या ठिकाणी तुम्ही स्ट्राईक केलं ठीक आहे, तुम्ही कुणी सांगितलं कुणाला माहित आहे 350 लोक मेले म्हणून. नंतर म्हणले की 250 लोक मेले म्हणून सांगितलं. पुन्हा सांगितलं की एकच माणूस मेला म्हणून. आणि कोणी सांगितलं की नंतर किती मेले की आम्हाला माहिती नाही. आणि लोकांनी विचारलं तुम्ही जर केला असेल आणि इतकी त्याची वाहवा करायला लागला तर किती मिळेल सांगा की आम्हाला. तर म्हणतात की आम्ही सैन्याचा अपमान केला. कसा सैन्याचा अपमान केला? लोकांच्या मनामध्ये चूक कल्पना निर्माण करून तुम्ही निवडणुकीकरता वोट मागण्याचा प्रयत्न केला असाल आणि या गोष्टीचा तुम्ही निवडणुकीकरता उपयोग करत असाल तर ते योग्य नाही आम्ही असं म्हणू. सैन्याने जे कृत्य केलं सरकारने होकार दिल्यानंतर केलं, याच्यात वाद नाही आहे, तेवढं श्रेय तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही. परंतु तुम्ही काय सांगायला लागलात आम्ही काही इतकं केलं या नाही, ह्याने काय केलं होतं पूर्वी? असल्या गोष्टी सांगून मतदान जर कोणी मिळवायचा प्रयत्न करत असेल आणि निवडणूक कमिटी एकाने तर सांगितलं आम्ही असं कसं करता बोलात म्हणलं, त्यांनी सांगितलं चुनाव में तो ऐसा बात करना ही पड़ता है. म्हणजे चुनाव में झूठ बात करना करता है वोट के लिए. आता चुनाव में झूठ बात करेंगे आप वोट के लिए
तो फिर चुन के आने के बाद, सरकार चलाने के बाद झूठ बात नहीं करेंगे, इसकी क्या खात्री है फिर? म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची पॉलिसी जी आहे, काँग्रेस पक्षाची जी पॉलिसी आहे, एनसीपीची पॉलिसी त्याच्यापेक्षा वेगळी असू शकेल असं मला वाटत नाही. ती पॉलिसी काय आहे की शेतीवर ते काम करणाऱ्या मजुराला योग्य मजुरी मिळाली पाहिजे, न्याय मजुरी रोजगार मिळाला पाहिजे. दुसरी आमची पॉलिसी आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शरदरावजींनी 70,000 कोटी रुपये, जवळजवळ 70,000 कोटी रुपये, 60,000 सांगत होते. मी विचारलं त्यांना तर ते म्हणाले की 69,000 करोड रुपये मिळाले असं त्यांनी सांगितलं. तर ते त्याने दिलं, शेतकऱ्याला दिलं. पण आज शेतीचं उत्पादन कशामुळे वाढलेलं आहे? शेतकऱ्याकरता काँग्रेस पक्षाने काय केलेलं आहे कोणी विचारलं तर आम्ही सांगू इच्छितो की शेतकऱ्याकरता जी जमीनदारी होती, एका एका माणसाकडे हजारो एकर जमीन होती आणि काही लोक कुळ म्हणून काम करत होते, त्या जमिनीचं वाटप कोणी केलं? काँग्रेस पक्षानेच केलं ना. आणि जमिनीचं वाटप झाल्यामुळं, जमीन करणारा मालक झाल्यामुळं त्या शेतीचं उत्पादन वाढलं. हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही. तर हे आपण केलेलं आहे. घोषणापत्र आलेलं आहे काँग्रेस पक्षाचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्याला जितकी मदत करणं शक्य आहे ते आम्ही ते करू. मजुराला मदत करू, शेतकऱ्याला मदत करू, दुकानदाराला मदत करू. दुकानदारांनी सुद्धा आपला व्यापार न्याय मुनाफा कमवून करायला हरकत नाही, परंतु लूट होणार नाही ह्याची आपण दक्षता बाळगली पाहिजे. मोठी कारखानदारी आहे, त्यांना हे न्याय मुनाफा मिळालाच पाहिजे, परंतु लूट व्हायला नको आहे. 25 लाखाचं घर बांधून जर मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये 5 करोड 10 करोड रुपयाला जर कोणी विकत असेल तर ते काही न्याय नाही आहे. 25 लाखाचं घर बांधून तुम्ही आमच्याकडनं 50 लाख घेतले तर सुद्धा आम्ही कबूल करू, परंतु 4 करोड 5 करोड 10 करोड घेतले तर कसं करायचं? हे व्हायला नको आहे. हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि आमच्या देशाचा जर विकास करायचा असेल तो काम करायला, शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, उद्योगपतीला, व्यवसायातल्या लोकाला योग्य तो न्याय मोबदला मिळाला पाहिजे, याची आपण तयारी करत आहोत. पण लुटून कुणी? शरद पवारजी, आम्ही सगळे तिथे होतो. आता मला एक अवघड गोष्ट वाटते, ती ही गोष्ट वाटते की सोनिया गांधीच्या म्हणण्यावरनं आणि इतर काही लोकांच्या म्हणण्यावरनं फूड सिक्युरिटी ऍक्ट आम्ही तयार केला. आणि काय आहे फूड सिक्युरिटी ऍक्ट? फूड सिक्युरिटी ऍक्ट बद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. तो फक्त उमरग्यात किंवा उस्मानाबाद किंवा लातूरमध्ये लागू नाही, सगळ्या जगात, आमच्या सगळ्या देशामध्ये लागू आहे. आणि त्या फूड सिक्युरिटी ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे की गहू 2 रुपये किलो प्रमाणे खाणाऱ्याला विकला जाईल आणि तांदूळ हा 3 रुपये किलो प्रमाणे खाण्याला विकला जाईल. आणि ते 80% लोकांना देशातल्या दिला जाईल. कोणीही गरीब माणूस जो शेतकरी नाही त्याच्यात राहणार नाही. काही शेतकरी नाराज होऊन मला चंदीगडला टेलिफोन करून म्हणले, असला कुठं कायदा असते का? एवढे केलं तर आमच्या धान्याला किती पैसे देणार आहेत? मी त्यांना म्हटलं की मजुराला मजुरी देण्याकरता ज्याला आम्ही जमीन देऊ शकलो नाही त्यांना रोटी तर दिली पाहिजे, म्हणून आम्ही हा कायदा केला. पण शेतकऱ्याला त्याच्यामधून नुकसान होऊ देणार नाही याची तुम्हाला आम्ही खात्री देतो. आणि त्याच्याकरता आम्ही मिनिमम प्राइस, कमीत कमी किती मालाला पैसे मिळायला पाहिजे हे नक्की करू. महाराष्ट्रामध्ये पुष्कळ गोष्टी चांगल्या करण्यात आल्या.
एम्प्लॉयमेंट गॅरंटी करण्यात आली आणि 40 वर्ष राबवली ती. त्याच्यामुळे काँग्रेसचे लोक आमच्याबरोबर राहिले, आम्हाला आशीर्वाद देत राहिले. आणि कापूस एकाधिकार पद्धत सुद्धा सुरू केलेली होती. आणि ते कापूस एकाधिकार पद्धत सुरू केल्यानंतर शेतकऱ्याच्या तो कापूस सरकारी योग्य भावाने घेत असत. म्हणून आम्ही शेतकरी, मी सुद्धा शेतकरी कुटुंबात जन्मलेले, जमिनी थोड्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या गेल्या सगळ्या कुळामध्ये. पण मला माहिती आहे की दुसरं जे पिकं आहे ते काढून त्या ठिकाणी कापूस लावला आणि त्याचा जो पैसा जो आहे सरकारने योग्यरीत्याने दिला. तसंच आम्ही सुद्धा शेतीच्या सगळ्या मालाचे भाव मिनिमम प्राइस फिक्स करून देऊ आणि ते विकत घेण्याची जबाबदारी फक्त सरकारची ठेवणार नाही, खाजगी माणसाला पण देऊ. पण खाजगी व्यापाऱ्याने सुद्धा त्या भावाला त्यांनी माल घेतला पाहिजे. कमी घेतला तर ते दोषी ठरतील असं मला वाटतं. या प्रकारची आमची ही तयारी आहे, विचाराची तयारी आहे. कारखानदारी वाढवायची म्हणून आमच्या घोषणापत्रात, काल घोषणापत्राची कॉपी माझ्या हातात आली, मी ती वाचून पाहिली. त्यांनी सांगितलेलं आहे की 3 वर्षापर्यंत खेड्यात आणि नगरात आणि शहरात जर छोटे छोटे कारखानदारी कोणी काढणार असेल तर त्याच्याकरता सरकारी परवानगी घेण्याची गरज नाही. 3 वर्षापर्यंत. म्हणजे मजुराची आम्ही व्यवस्था केली, शेतकऱ्याची व्यवस्था केली आणि लोक जे कामाला लागणार आहेत त्यांची सुद्धा व्यवस्था केली. अनपढ लोक, जे शिकलेले लोक नाहीत, खेड्यातले लोक आहेत, त्यांना मजुरी मिळावी म्हणून एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम सुरू केली आणि सगळ्याला आम्ही ते काम देण्याची प्रयत्न केली. शिकलेल्या माणसाला आणि शहरातल्या माणसाकरता नव्हती, परंतु ती जी कामगिरी आहे ती आम्हाला या दृष्टीने पूर्ण करता येण्यासारखी आहे. आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आमच्या देशामध्ये महिलांची संख्या जवळजवळ 50% आहे आणि पुरुषाची संख्या 50% आहे. राजीव गांधींनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेमध्ये 30% महिलांची संख्या देण्याचं ठरवलं. आणि तुमच्या माहितीकरता मी सांगतो की प्रांताच्या सरकारने, मला वाटतं महाराष्ट्राने ते केलेलं आहे, प्रांताच्या सरकारने ते 50% केली. पण बहुतेक ज्यांनी 50% केली ते निवडून आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 50% झाली त्यावेळेस कदाचित झाले असेल, त्याची बारकाई माझ्या लक्षामध्ये नाही आहे. कारण आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि पॉलिसीमध्ये जास्त दखल देत नव्हतो. दिल्लीमध्येच आम्ही जास्त आपला वेळ घालत होतो. तर तेही झालेली आहे. आत्ता आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे भगिनींची संख्या या ठिकाणी फार कमी आहे. मोठी असती तर जास्त चांगलं झालं असतं. भगिनी बोलताना त्याचा उच्चार त्याने करावा, त्याच्याबद्दल बोलावा असं माझं मत आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की पार्लमेंटमध्ये 30% जागा महिलाला देण्याचा आम्ही निर्णय करू. महिलांनी टाळ्या वाजवल्या, काही पुरुषांनी मात्र वाजवल्या नाहीत. विधानसभेमध्ये सुद्धा तेच केलं जाईल. आणि शरद पवार साहेबांनी सरकारी नोकरीमध्ये 30% आम्ही महिलांना देऊ असं फारच पूर्वी केलेलं होतं. ती कल्पना सुद्धा याच्यामध्ये अंगीकारलेली आहे. आमच्या नवीन जो जाहीरनामा आलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की 30% लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये सुद्धा महिलाला हिस्सा दिला जाईल. आमची ही पॉलिसी आहे. याच्याकरता तुम्ही मतदान द्या. इथे आमच्या भगिनी त्याच्यामध्ये येतीलच. सगळीकडच्या भगिनी आमच्या त्याच्यामध्ये येतील. आई येईल, भगिनी येईल, मुलगी येईल, घरची सगळी माणसं त्याच्यामध्ये येतील. हा आमचा काँग्रेसचा तत्वज्ञान आहे. आणि आपल्याला जे मतदान करायचं तर याच्या खऱ्याकरता करायला पाहिजेत. मी अलीकडे सांगत आलेलो आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय करायचं एवढं सांगू नका, येणाऱ्या 50 वर्षात काय करायचं हे तुम्ही सांगा.
5 वर्षाचं तरी मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं. पुष्कळ सांगण्यासारखं आहे, परंतु जास्त बोलायला नको म्हणून मी थोडंसं आवडत घेतलेलं आहे. येणाऱ्या 50 वर्षामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तुमच्या टेलिफोनला वायर नाही आहे, बिला वायरचं. मी म्हणालो होतो एकदा की बिला वायरचे टेलिफोन ऐकतील आणि घरी बसून अमेरिकेत काय चाललंय ते तुम्हाला पाहायला मिळेल. ते मला म्हणाले की हे माणूस जमिनीहून चालतच नाही, आकाशातूनच उडते म्हणले, काहीतरी सांगत राहतंय, खोटं बोलतंय आम्हाला. आता ते झालं का नाही सगळं. तसंच तुम्हाला इलेक्ट्रिसिटी, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी उत्पादन होते तिथून इथपर्यंत तारेने येणार नाहीये, पण सोलार एनर्जीची व्यवस्था त्याच्यामध्ये होणार आहे. एक पॅनल घरावर ते लावल्याबरोबर होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या वेगाने तुमच्या खिशामध्ये टेलिफोनची संख्या वाढलेली आहे, त्याच वेगाने आपल्या देशामध्ये घरामध्ये, कारखान्यामध्ये, शेतामध्ये, चौकडेच, दुकानामध्ये चौकडेच अशा इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था त्याकडे चालणार आहे. 5-10 वर्षामध्ये चालणार आहे. आणखी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या गाड्या इतक्या झालेल्या आहेत अलीकडे की रस्ते नाही आहेत. ते रस्ते नाही आहेत, गाड्या इतक्या झालेल्या आहेत. आता हे सोलार एनर्जीवर ते गाड्या चालणाऱ्या झाल्या तर त्याची किंमत 1/3 सुद्धा होण्याची शक्यता आहे, आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काय होणार आहे, गाड्या तर सगळ्याकडे असतील, परंतु चालणाऱ्या माणसाकरता रस्ता राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती होण्याची शक्यता आहे. मी एकदा म्हटलं होतं की रस्त्यावरून चालावं लागणार नाही, आपल्याला गाडीच्या टॉपवरून चालावं लागेल, परंतु तेही होऊ देणार नाही. आम्ही काय करणार की आमचा जो रस्ता आहे, मधला जो रस्ता आहे, मी टोकियोमध्ये आणि मलेशियामध्ये पाहिलेलं आहे, 4-4, 5-5 मजली रस्ते केलेले आहेत आणि गाड्या सगळ्या त्या वरून जात आहेत. रस्ते रुंद होणार नाहीत, रस्ते 4-4, 5-5 मजली होतील. हे मी सांगितल्याबरोबर 10 वर्षात होईल असं मी म्हणत नाही आहे, परंतु मार्ग आमचा तो तसा राहणार आहे, तसा करावा लागणार आहे. आणि समुद्रामध्ये जे संपत्ती आहे, समुद्रामध्ये सांगतात की संपत्ती जेवढी जमिनीवर आहे, जमिनीच्या खाली आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक समुद्रामध्ये आहे. आणि समुद्रसुद्धा आमच्या सॉव्हरेंटी खाली आहे, आमच्या स्वाभिमान, आमचं सरकार आहे त्या ठिकाणी. त्या समुद्रामधून त्या पाण्यावरनं दुसऱ्या बोटी जाऊ शकतात, परंतु त्या पाण्यामध्ये असलेली जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये गोल्ड आहे, त्याच्यामध्ये सिल्वर आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आहेत आणि त्याच्यामुळे मोती तर आहेतच, परंतु पेट्रोल आहे, सर्व काही आहे. या सर्व गोष्टीचा उपयोग करण्याचा प्रयत्न आपल्या देशाने केला पाहिजे, तरच मग आम्ही दुसऱ्या देशाच्या बरोबर जाऊ. या दृष्टीने विचार करून आम्ही पुढे चाललेलो. लोकाला नुसते नावं ठेवून, शिव्या देऊन, तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणून आम्ही पुढे जाण्याच्या विचाराचे नाही आहेत. आणि मित्रहो, आपल्याला असं वाटलं की असंच आपण केलं तर जसं कुटुंब आपलं चांगलं चालू शकतो तसा देशही चालू शकतो, हे लक्षात ठेवून हा पक्ष चांगला आहे आणि पक्षामध्ये निवडून येणारे जे मेंबर आहेत तेही तितकेच चांगले आहेत, हे लक्षात ठेवून तुम्ही आमचे जे उमेदवार आहेत त्यांना बहुसंख्य मताने, मला जेवढं तुम्ही 7 निवडणुकीमध्ये दिलं, 8व्या निवडणुकीमध्ये दिलं नाही, 8व्या निवडणुकीने दिलं नाही, तर मला तिथे विचारायला काय झालं, तर मी म्हणलं आमची काहीतरी चूक झाली. म्हणले काय चूक झाली, ते म्हणले की सगळे जेवण येऊन म्हणायला लागले की 7 वेळा तोंड दाखवत फिरला सगळ्याला, 8व्या वेळेला तोंड दाखवायची गरज वाटलेली आहे का तुम्हाला, तुमच्या तोंडाला काय सोनं लागलं आहे का तो पाहायला लोकल यावं म्हणून. आम्हाला वाटलं की खरंच आहे ते, म्हणून आम्हीही फिरलो नाही, आमचे मित्रही फिरले नाहीत आणि कदाचित मतदाराला वाटलं असेल की निवडणुकीमध्ये बी येईना गेलात तुम्ही आमच्याकडे, आम्ही दाखवतो तुम्हाला. ही आमची चूक झालेली होती, तशी चूक होणार नाही आता पुन्हा. परंतु मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने शरद पवारजींनी काम केलेलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही ज्युनियर होतो त्यांना, आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत ते अशाच प्रकारे जे चांगल्या प्रकारे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मार्गावर ते जातील याला आम्हाला खात्री वाटते. म्हणून पुन्हा एकदा अतिशय कळकळीने आपल्याला विनंती करतो की मला जेवढे तुम्ही मतं दिली होती 7 मतदारसंघ, 8व्या निवडणुकीत नाही 7 निवडणुकीमध्ये पाहिल्या, आणि या मतदारसंघातल्या
माझे जे दुसरे तालुके होते त्याच्यात सर्वात अधिक मतदार इथले मिळत होते, नंतर उदगीरचे मिळत होते, नंतर औशाचे मिळत होते, पण त्याचा संबंध वेगळा आहे. आपण मात्र त्याच्यापेक्षा जास्त मतदान देऊन आम्हाला सर्वाला उपकृत करावे अशी नम्र विनंती करून अतिशय शांतपणे अतिशय चांगल्या सभेमध्ये बोलण्याची संधी दिली. आणि शरदरावजींच्या ते आम्हाला सांगतात असं बोलायला नको, कधी कधी सांगतात हे बोललं तर बरं आहे म्हणून, मला थोडं कमी सांगतात, दुसऱ्याला सांगत असते जास्त. तर आपण केली याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी आपली जागा. जय हिंद. धन्यवाद. गेले 70 वर्ष काँग्रेसने काय केले याचं अतिशय कणखणीत आपल्याला उत्तर माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी